नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता जेव्हा आनंदी आणि आता युगंधर घरी आलेले आहेत, पण घरी आल्यानंतर जो काही तमाशा घडलेला आहे म्हणजे विद्याधरने जे काही केलेलं आहे, पण हे सगळं विद्याधरवरच आता उलटणार आहे. विद्याधरने जी चिठ्ठी बदलवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि विद्याधरने आता मुलांसाठी फ्लाईटची 3 तिकीटं बुक करून हे काही सत्य आता मुलांसमोर आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तर त्यामध्ये आता जेव्हा मुलंही आता युगंधरला सोडून जायला निघतात, तेव्हा मात्र आता युगंधरमध्ये नक्की आता युगंधरला जोराचा धक्का तर बसलेला आहे, परंतु युगंधरवर मात्र आता भयानक अशी परिस्थिती ओढवलेली आहे आणि युगंधरच्या अगदी एक जीवावर संकट आलेलं आहे आणि त्या जीवावर आलेल्या संकटातून आनंदी युगंधरला तर बाहेर काढते, पण मुलांसमोर मात्र आता एकच सत्य तिने आणलेलं आहे आणि विद्याधर काकाला मात्र आता मुलं हे घराच्या बाहेर काढायला निघालेले आहेत. सगळं काही आता विद्याधरवर कसं उलटणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तेव्हा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. तेव्हा मित्रांनो हे बघा, युगंधर आणि आनंदी येथे मात्र आता ह्या पुरस्कार सोहळ्याचा जो काही त्यांनी व्हिडिओ आहे तर तो मात्र आता हे विद्याधरने मुलांना पाठवलेला आहे. मुलं जेव्हा तो व्हिडिओ आपल्या मोबाईलवर बघतात तर तेव्हा आता त्यांना एक प्रकारचा धक्का बसलेला असतो. घाईने मात्र आता ते घरी यायला निघलेले आहेत. प्रांजलची तब्येत आता थोडीशी बरी झालेली असते आणि आता डॉक्टर त्याला डिस्चार्ज देतात, म्हणून आता हे तिघेही घरी आलेले आहेत. पण जेव्हा घरी आल्यानंतर आता त्यांना हे सत्य समजलेलं आहे तर विद्याधर आणखीनच त्यांना अगदी म्हणजे जास्त वाढून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की बघितलंस का, तुमची आई गेल्यानंतर तुमच्या वडिलांनी मात्र दुसरं लग्न केलेलं आहे. बघा तुमच्या आईचा सुद्धा विचार केला गेला नाही आणि लगेच आता मुलीच्या वयाच्या मुलीशी लग्न केलेलं आहे. बघितलंस का, तुमचा बाप किती पोहोचलेला आहे आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही आणि आपल्या बापावर जास्त विश्वास ठेवतात, म्हणून त्याने आता मुलांना फार भडकावलेलं आहे. तेव्हा माई आणि बापू यांना फारच राग येतो आणि आता ते म्हणतात की अरे पृथ्वी, तू याच्याकडे लक्ष देऊ नकोस. विद्याधर, अरे तू काय करतोस, तू का खोटं बोलतोस आणि बाप लेकामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा शिल्पासुद्धा आता समजवण्याचा इतका प्रयत्न करत आहे. माई आणि बापू म्हणतात की अरे त्यांना इतका मोठा पुरस्कार मिळालेला आहे आणि केव्हाही कोणत्या क्षणी ते घरी येतील आणि जर युगंधरला हे असं काही समजलं तर त्याला काय वाटेल, ते काय विचार करेल, त्याच्या मनाला किती दुःख वाटेल. त्यानंतर मात्र आता इकडे आरतीवर जो काही प्रसंग झालेला असतो, आरतीवर आता प्रसंग झाल्या क्षणी नंतर आता आरती जेव्हा शुद्धीवर आलेली आहे तेव्हा ती घट्ट आता ह्या पृथ्वीला तिने मिठी मारलेली आहे आणि पृथ्वीला ती आय लव्ह म्हटलेली आहे आणि पृथ्वीला ते सगळे क्षण आठवतात. म्हणजे आता पृथ्वी विचार करतो आता त्याच्यामध्ये आणि आरतीमध्ये जे घडलेलं आहे ते, आणि आनंदी तर आपली आई या नात्याने आता आपण आरतीशी कसं प्रेम जोडू शकतो, म्हणून पृथ्वीला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. पृथ्वी आनंदीला सावरण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे आरतीला, आणि आरतीला तो म्हणजे ते सगळे क्षण त्याच्या डोळ्यासमोर येतात की आरतीच्या बाबतीत जे काही घडलं त्यातून आपण आरतीला कसं वाचवलं आणि आरतीने आपल्याला म्हणजे घट्टमिठी मारून आपण दोघंही म्हणजे ते एकमेकांच्या प्रेमात अडकलो, हे सगळं आता पृथ्वीला आठवायला सुरुवात होते. त्यानंतर आता जेव्हा युगंधर आणि आनंदी हे दोघंही घरी आलेले आहेत तेव्हा मुलांनी मात्र आता समिधा आणि युगंधरचे असणारे त्यांचं लहानपणापासूनचे जे फोटो वगैरे आहे एकत्र फॅमिलीचे, ते सगळे फोटो मात्र आता एकत्र करून तेथे लावलेले आहेत आणि आता मात्र ते फोटो लावल्या क्षणी आता मुलं हे घाईने आनंदी आणि युगंधर यांच्यावर ओरडतात की थांबा, म्हणून तुम्हाला आणखीन एक सरप्राईज बाकी आहे. तेव्हा आनंदी आणि आता युगंधर यांना काही कळत नसतं. जेव्हा आता मुलं म्हणतात की आता हे सगळं काय आहे, कारण आमच्या वयाच्या मुलीशी लग्न केलं आणि आता हे सर्व नक्की आमच्यापासून लपवून ठेवलं, काय गरज होती हे सर्व करण्याची. तेव्हा आता आनंदी मुलांना समजवण्याचा खूप प्रयत्न करत आहे, परंतु मुलं आता भलते असेल ते आरोप युगंधरवर करायला सुरुवात करतात आणि बाप लेकाचं हे जे नातं आहे तर ते आजपासून सगळं काही संपलेलं असेल आणि आज पुन्हा या घरामध्ये निंबाळकरांच्या घरामध्ये आता बाप लेकांच्या मुलांच्या नात्यामध्ये भडका उडालेला आहे आणि तो कधीही आता अगदी म्हणजे एकत्र येणारच नाही.
तेव्हा आता युगंधरला हे ऐकून धक्का बसलेला असतो आणि आनंदीवर सुद्धा आता मुलं आरोप करायला सुरुवात करतात. आनंदीला म्हणतात की आम्ही तुझ्यावर इतका मोठा विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाचं तू काय चीज केलं, त्या विश्वासाचा धोका दिला, त्यामुळे तुला तर आम्ही कधीही माफ तर करू शकत नाही. तेव्हा आता आनंदी म्हणते की हे बघा मुलांनो, प्लीज ऐकून घ्या. तुम्ही तुमच्या बापांना बोलण्याच्या अगोदर एक सत्य आहे तर ते सत्य जाणून घ्या. आणि त्याच वेळेस आता मुलं आनंदीवर आता काही न बोलायला सुरुवात करतात, तिच्यावर भलते सलते आरोप करतात. आनंदीला खूप काही इतकं गलिच्छ बोलत असतात आणि युगंधरला सुद्धा आता अगदी त्याच्या चरित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. तर युगंधरला हे सहन होत नाही. युगंधर जोरात ओरडतो की थांबा आणि त्या क्षणी आता युगंधरच्या छातीमध्ये जोराची कळ निघते. युगंधरला खूप त्रास व्हायला सुरुवात होते. युगंधर तसाच आता खाली कोसळतो. आनंदी म्हणते की मालक साहेब काय झालं तुम्हाला, मालक साहेब म्हणून आता सगळेजण धावतच मालक साहेबांच्या जवळ येतात. परंतु मुलांनी आता जे काही फोटो वगैरे पेटून दिलेले आहे तर ते फोटो पेटवल्यानंतर आता जे युगंधरने पाहिलेलं आहे समिधाचे फोटो जळत असताना त्याला खूप वाईट वाटलेलं असतं. त्याने मुलांना समजावलेलं असतं की समिधाचे हक्क मी कधीच कुणाला देऊ शकत नाही. तर आनंदीने सुद्धा समजावलेलं असतं. तेव्हा आता आनंदी मुलावर खूप जोरात ओरडते, अशी किंमत तुम्ही तुमच्या बापांची फेडली का, असं त्यांचे उपकार फेडले का. अरे ज्या माणसावर तुम्ही इतके आरोप करतात तो एक देव माणूस आहे आणि त्या देव माणसासारखा निंबाळकरांच्या घरामध्ये एकही माणूस होणार नाही. आणि अशा देव माणसावर जर असे शिंतोडे उडवले तर मात्र काय होईल विचार करा. माझं आयुष्य अगदी म्हणजे संपता त्यांनी वाचवलं, माझ्या आयुष्याला एक नवीन वळण दिलं. मी जरीही तुमच्या घरात त्यांच्याबरोबर लग्न करून आले तरीसुद्धा मी तुमची आई, तुम्ही माना किंवा मानू नका, परंतु मी प्रयत्न करीन तुमची आई होण्याचा. पण त्यांची समिधाताईंची जागा मी कधीच घेऊ शकत नाही. आज समिधाताई असायला हव्या होत्या खरंच. आज मात्र मालक साहेबांवर ही वेळ आलीच नसती आणि त्या दिवशी मालक साहेबांनी जर माझ्याबरोबर लग्न केलं नसतं तर आज त्यांच्यावर हे दिवस खरंच म्हणजे पाहायला त्यांना मिळाले नसते. हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे म्हणून आनंदी स्वतःला दोषी मानत असते. आणि त्याच वेळेस आता घाईने युगंधरला साठी डॉक्टर बोलावले जातात. आनंदी आता इतकी जीवाचा तीळ मात्र करत असते. आनंदी देवाजवळ जाते आणि देवाजवळ जाऊन खूप रडत असते. त्यानंतर ती देवाला म्हणते की देवा हे बघ, जे काही आहे ते मी सगळं युगंधरसाठी करायला तयार आहे एक अर्धांगिनी बनून, परंतु आज युगंधरला सुखरूप म्हणजे वाचव, त्यांना या संकटातून बाहेर काढ. तर आता समिधाच्या फोटोजवळ आल्यानंतर आता आनंदी खूप रडत असते. आनंदी म्हणते की समिधाताई तुम्ही खरंच आज येथे असायला हवे होतात. तुम्हाला आता जेथे कुठे तुम्ही असताल तेथे खरंच तुम्हाला कळत असेल की आपल्या घरामध्ये काय घडत आहे आणि ही परिस्थिती मी सुधारवण्याचा खरंच खूप प्रयत्न करत आहे, परंतु ही परिस्थिती आणखीनच चिघळत जात आहे. तुम्ही सांगा की नक्की काय करायचं आहे. आणि त्याच वेळेस आता मी आता या घर सोडून जाऊ का, आणि हे घर सोडून जर मी गेले तर मालक साहेबांचं काय होईल, मुलांचं काय होईल. म्हणून मात्र आता आनंदी समिधाताईंच्या फोटोजवळ खूप रडत असते. आणि तेवढ्यात समिधाच्या फोटोचा हार आहे तर तो आनंदीच्या गळ्यात पडतो. आनंदीच्या गळ्यात तो हार पडल्या क्षणी मुलं आता हे सर्व पाहत असतात. आता मुलांनी आता जेव्हा हे सर्व पाहिलेलं आहे तर त्यांना धक्काच बसलेला असतो. आणि त्याच वेळेस मात्र आता आनंदी म्हणते की हे बघा मुलांसाठी समिधाताई हे घर सोडायला मी तयार आहे, परंतु मालक साहेबांना आता सुखरूप राहायला हवं, त्यांच्यावर कोणतेही विघ्न यायला नको आणि बाप लेकाच्या नात्यामध्ये सुद्धा नकोय. पण त्याच नंतर मात्र आता युगंधरची तब्येत म्हणजे बरी होती. आनंदीने युगंधरची खूप काळजी घेतलेली असते. युगंधरला काय हवं काय नको एका बायकोच्या हक्काने सगळं व्यवस्थित पार पाडलेलं असतं. आणि तेव्हा आता म्हणजे ही आनंदी बाहेर येते. युगंधरला बरं वाटत असतं. पण त्यानंतर आता आनंदी विचार करते की जी चिठ्ठी मी मुलांसाठी लिहिली होती आणि त्या चिठ्ठीमध्ये असं पृथ्वीसमोर काय आलं, कारण मागच्या वेळेस हे सर्व सांगण्याचा मी प्रयत्न केला होता आणि पृथ्वीने ते एक्सेप्टसुद्धा केलं होतं. मग नक्की आता हे सर्व काय घडले, मुलं असं का वागतात. आणि त्यानंतर मात्र आता जेव्हा ती चिठ्ठी बदललेली आहे आणि ती चिठ्ठी बदलल्याचं जे सत्य आहे तर ते आनंदी समोर येतं. आनंदी आता मालक साहेबांना हे सर्व सांगते. मालक साहेब सुद्धा म्हणतात की हो ना आनंदी, मी तोच विचार करत होतो. मुलांनी आपलं नातं स्वीकारलं आणि मग मुलं असं का वागतात. म्हणून आता त्या चिठ्ठीतील जे सत्य आहे तर ते नक्की कोणी बदलवले, काय केलं, हे सगळं काही शोधून काढण्यासाठी आनंदी म्हणजे आरतीला घरामध्ये बोलून घेते. आणि आरती आता हे
पृथ्वीच्या डोळ्यासमोर सगळं सत्य आणण्यासाठी प्रयत्न करत असते. पण त्याच वेळेस आता पृथ्वी जेव्हा विद्याधरच्या रूममध्ये असतो आणि विद्याधरच्या रूममध्ये असताना पृथ्वीला मात्र आता ती चिठ्ठी सापडलेली असते आणि ही चिठ्ठी मात्र आता नक्की विद्याधर काकानेच बदलवलेली आहे. विद्याधर काकाच आपल्या नात्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे आणि आता ती चिठ्ठीमध्ये आनंदीने स्पष्ट लिहिलेलं आहे की मुलांना आपल्या आई आणि प्रेमाचं नातं. तेव्हा आता पृथ्वीचे डोळे उघडतात. पृथ्वी म्हणतो की आनंदी खरंच माफ कर मला, मी असं करायला नको होतं. परंतु पृथ्वीने मात्र आता मुलांना म्हणजे आईने माफ केलेलं असतं आनंदी आईला. परंतु अजून प्रांजला आणि मिताली यांच्या डोक्यातील गैरसमज काही मिटलेला नसतो. परंतु आनंदी एक एक करून मात्र मुलांचा विश्वास कसा संपादन करते आणि आता मितालीला सुद्धा एका आईची उणीव कशी भासणार नाही असं आनंदी एक मैत्रीण म्हणून तिच्याशी वागणार आहे. आणि तिला जेव्हा आता आनंदीची किंमत समजते तेव्हा आता ती सुद्धा आनंदीला माफ करून आता मात्र आनंदीजवळ आता तिघही एकत्र येणार आहेत. तीनही मुलांनी आता म्हणजे जो काही प्रकार बघितलेला असतो, समिधाने आता जो हार म्हणजे तिच्या गळ्यामध्ये टाकलेला असतो तो आता हा जे काही दृष्टांत आहे ते बघून मुलांचे डोळे उघडलेले आहेत आणि आता मुलांनी आता आई म्हणून आपल्या आनंदीचा स्वीकार केलेला आहे की आनंदी तू आम्हाला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. म्हणून मात्र आता सगळेजण पुन्हा एकत्र आलेले असतात आणि मुलं आपल्या बापांची म्हणजे आता युगंधरची माफी मागतात. तेव्हा आता मित्रांनो आनंदीने बरोबर एक एक करून युगंधरवर आलेल्या संकटातून सुद्धा युगंधरला बाहेर काढलेलं असतं आणि मुलांना सुद्धा आता युगंधरच्या पायाशी आणलेला आहे. तेव्हा मित्रांनो विद्याधरचा जो काही डाव आहे तो फेल झालेला असतो आणि आनंदीने आता विद्याधरने मात्र आता जो काही हा चिठ्ठी बदलवण्याचा जो हा प्लॅन केलेला असतो तर त्यामुळे आता मुलं हे आता विद्याधरची गचंडी धरतात आणि त्याला बाहेर काढतात. तेव्हा मित्रांनो असे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.